नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त एक नारळाचा उपाय जो तुम्ही केला तर निश्चित तुमच्या घरातील एखादा जो मोठा वास्तुदोष आहे, तुमच्या घरातील निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत, तर तो दूर होण्यासाठी मदत मिळेल. तर अशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि खास करून आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी नेमकं काय करायचं आहे हे संपूर्णरित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा. सगळ्यात अगोदर पौर्णिमा प्रारंभ कधी आहे ते पाहूया आणि समाप्ती कधी आहे ते जाणून घेऊया. तर मंगळवारच्या दिवशी म्हणजेच 28 जुलै 2026 रोजी पौर्णिमा प्रारंभ आहे. ती सायंकाळी 6:18 आहे आणि बुधवारच्या दिवशी 29 जुलै 2026 रोजी 29 तारखेच्या रात्री 8:04 पौर्णिमा समाप्ती होत आहे. तर आता पौर्णिमा तिथी जी आहे ती आपल्याला बुधवारच्या दिवशी म्हणजे 29 तारखेला साजरी करायची आहे. स्वामींना गुरु देखील आपल्याला 29 तारखेलाच बनवायचा आहे. तर महिलांनी पौर्णिमेचं व्रत हे बुधवारीच करायचं आहे. आता आपली आजची जी मेन माहिती आहे ती आता सांगायला सुरुवात करते. बघा, पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा तिथी आहेत आणि त्यामुळं आपल्याला या दोन्ही तिथींची विशेष काळजी घ्यायची आहे. या दिवशी भरपूर सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपल्याला भरभरून मिळेल. विष्णू नारायणाची कृपा आपल्यावर भरभरून होईल. बघा, जिथं लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जिथं भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच चालत येते. त्यामुळं आपल्याला या दिवशी दोघांची एकत्रित सेवा करायची आहे, ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा. सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो. तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची आहेत ते पाहूया. सत्यनारायण हा बुधवारच्या दिवशी करायचा आहे. बघा, सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य दरवाजा व उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. स्वच्छ केल्यानंतर नेहमीप्रमाणे जसं आपण बघा विशेष सणावाराला किंवा गुरुवारी किंवा विशेष तिथीला ज्या काही गोष्टी करत असतो त्या करायच्या आहेत. म्हणजे उंबरठा पुसून घ्यायचा, दरवाजा पुसून घ्यायचा, त्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं, तसंच उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून उंबरठ्याची आणि मुख्य दरवाजाची सगळ्यात अगोदर पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिक काढल्यानंतर बाजूचे जे 4 टिपके आहेत आणि मध्यभागी जो काही एक टिपका देतो ते देखील आपल्याला द्यायचं आहे. आणि हो, स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा ओढतो बघा आपण, त्या दोन्ही रेषा आपल्याला ओढायच्या आहेत, त्या देखील मारायला विसरायचं नाही. त्यानंतर बघा, अशा पद्धतीनं आपण पहिलं स्वस्तिक काढायचं मुख्य दरवाज्यावरती. काढल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या. जरीही तुम्ही हळदी कुंकू अगोदरच काढलं असेल तरी आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. घरामध्ये मांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहू दे अशी त्या स्वस्तिकाकडे पाहून प्रार्थना आपल्याला करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरती एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता दिवा कोणत्या दिशेला लावावा किंवा कोणत्या बाजूला लावावा, तर घराच्या आतमध्ये प्रवेश करतोय असं उभं राहायचं आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा घराकडे तोंड करून उभं राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपण दिवा लावला पाहिजे. म्हणून मुख्य दरवाजाच्या उजव्याच बाजूला दिवा लावायचा आहे. आता कशा पद्धतीने लावायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तो दिवा लावताना आपल्याला तुपाचा लावायचा आहे आणि त्यात 2 लवंगा व चिमूटभर हळद टाकायची आहे. पण जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल, अर्थात काहींना या गोष्टी शक्य होत नाहीत, इच्छा असूनही तुम्हाला लावता येत नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी काही हरकत नाही. पण मग तुम्ही त्यामध्ये सुद्धा 2 लवंगा आणि चिमूटभर हळद ही टाकायची आहे. अशा पद्धतीने आपलं मुख्य दरवाजाचं सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपल्याला गोमूत्र मिश्रित पाणी, तसंच त्यामध्ये थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने आपलं घर पवित्र करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची. तुळशीची पूजा केल्यानंतर देखील तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी देखील दिव्यात चिमूटभर हळद टाकायची. तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा लावला तरीही काही हरकत नाही, पण शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता हे झाल्यानंतर जो आपला गॅस ओटा आहे म्हणजेच आपली जी शेगडी आहे गॅसची, तिची देखील आपल्याला पूजा करायची आहे.
आपल्याला वापरत आणण्यापूर्वी पूजा करायची असते. आपण रोजच शेगडीची पूजा करावी, पण आपल्याला शक्य होत नाही. मग अमावस्या, पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची असते. तिथं देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, छानपैकी पूजा करायची, नमस्कार करायचा, अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहो अशी प्रार्थना करायची आणि मग पुढच्या कामाला लागायचं. पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळं अंगावरती आपण पिवळं वस्त्र घालायचं असेल तर पिवळं वस्त्र घाला आणि पिवळं आसन बसायला घ्या. त्यानंतर मग स्वामी महाराजांना ताम्हणामध्ये घ्या, पंचामृतानं अभिषेक करा. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि ताम्हणामध्ये पंचामृतानं, आधी पाण्यानं आणि मग पंचामृतानं, परत पाण्यानं असं स्नान घाला. नंतर सर्व देवांनाही पंचामृतानं स्नान घाला. ज्यांना शक्य होईल त्यांनी पुरुष सूक्ताचं पठण अवश्य करायचं आहे अभिषेक करत असताना. गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्या गुरूंची या दिवशी तुम्हाला जमेल ती सेवा अवश्य करा. अगदी 5 मिनिटाची का होईना सेवा अवश्य करा. आपल्या देवघरामध्ये शक्यतो अखंड दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा या दिवशी आपण लावायचा आहे. आता अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहील तरी चालेल, पण त्यामध्ये देखील तुम्हाला 2 लवंग या आवर्जून टाकायच्या आहे आणि चिमूटभर हळद. आता जी तुमची रोजची देवपूजा असणार आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे, पण पौर्णिमेची जी विशेष पूजा करायची असते ना त्यामध्ये तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती. आपण जे अतिशय प्रभावी अशी सेवा आहे, त्यामुळं श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायला हवं. तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमा तिथी अतिशय उत्तम तिथी आहे. तुम्ही या दिवशी श्रीयंत्र नक्कीच खरेदी करू शकता. तसंच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या मुलीला देखील खरेदी करून देऊ शकता. अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता आणि घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राणप्रतिष्ठा करून आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी तिचं वास्तव्य करू शकता. आता ज्यांच्याकडे अगोदरच आहे अन्नपूर्णा माताची मूर्ती तर त्यांनी अन्नपूर्णाच्या दिवशी काही गोष्टी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ. हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे. ही जी विधी आहे ना किंवा हा जो उपाय आहे ना तो अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो. त्यामुळं नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता. आता हे धान्य कशा प्रकारे अर्पण करायचं तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. तिला स्वच्छ धुवून घ्यायचं, अभिषेक करून घ्यायचा पंचामृतानं नाहीतर दुधानं, पाण्यानं असा जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या, कोरडी करा आणि पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्या. प्लेटमध्ये काढल्यावर त्या प्लेटवर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यावर तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आणि हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ सोडायचे आहेत. अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तांदूळ हे अर्पण करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धणे असतील तर धणे देखील तुम्ही अर्पण करू शकता. या व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं, ते जरी तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो कधीच भासणार नाही. आता यात अन्नधान्याचं काय करायचं आहे तर तुम्ही हे जे धान्य वापरलं म्हणजे जसं की तांदूळ किंवा धणे तर हे तांदूळ तुम्ही खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करू शकता. तसंच या तांदळाची लगेच खीर देखील बनवून प्रसाद देखील तुम्ही खाऊ शकता. सप्तधान्य घेतलं असेल तर सप्तधान्याचंही तसंच आहे, तुम्ही लगेच वापरात आणू शकता. काही ठिकाणी मासिक धर्माचे 4 दिवस पाळले जात नाही, त्यामुळे अगदी सगळ्या धान्यामध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही खाल्लात तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील. या व्यतिरिक्त आपण जे धणे घेतले होते अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहेत त्यातले थोडेसे धणे काढून घ्यायचे, एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये आपल्या ठेवून द्यायचे. तसंच आपल्या घरामध्ये यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासत असते ती भासणार नाही किंवा आपल्याकडे जे काही आपण कामधंदा करत असतो त्याला यश मिळायला सुरुवात होईल. तसंच रात्री आपल्याला कापरासोबत 2 लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत.
प्रत्येक वेळेस आपण लवंगा सांगत असतो, कारण लवंग ही माता लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणून आपल्याला लवंगांचा जास्तीत जास्त वापर हा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. कापराच्या वड्या 4-5 प्रज्वलित करायच्या, त्यामध्ये 2 लवंगा टाकून द्यायच्या आणि महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुमच्या घरातलं वातावरण हे चैतन्यमय करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो. त्यासोबतच आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती अशा पद्धतीने नष्ट होत असते. त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य द्या व सूर्याला अर्घ्य देणं हे बऱ्याच जणांना ठाऊक असतं, पण मनशांतीसाठी चंद्राला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक असतो. म्हणून जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हाच आपण कुठलेही काम संपादन करू शकतो. त्यामुळं पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. म्हणजे चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर चंद्राला आपण खिरीचा नैवेद्य दाखवावा. अशा पद्धतीने चंद्राची पूजा करायची. त्यासोबतच लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाची मिठाई, मग घरामध्ये तुम्ही खीर बनवू शकता, मखाण्याची खीर बनवू शकता, तांदळाची खीर बनवू शकता किंवा एखादी मिठाई आणू शकता पांढऱ्या रंगाची. पांढऱ्या रंगाचा नैवेद्य पदार्थ दाखवायचा आहे. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचं पठण आवर्जून करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे. मांसाहार करू नका, काळे वस्त्र धारण करू नका, निंदा नालस्ती करू नका, कुणाच्याही हातचं परान्न या पौर्णिमेच्या दिवशी खाऊ नका. मात्र प्रसाद खायला काही हरकत नाही आहे. यानंतर बघा, घरावरून पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा किंवा नारळाचा उतारा आवर्जून करावा. यानं देखील घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळत असते. थोडासा दहीभात घ्या. भात शिजवताना जेव्हा आपण उतार्यासाठी भात शिजवतो तेव्हा अगदी तेवढ्यापुरताच घ्यायचा आहे. बाकी सगळा जो आहे भात आपण शिजवला तो पूर्ण वापरायचा आहे. तो खाण्यासाठी पुन्हा वापरात आणायचा नाही. त्यावर थोडंसं दही टाकायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळायचा आणि ते बाहेर कुठेतरी ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने आपण दही भाताचा उतारा करू शकतो. नारळाचाही तसाच आहे. नारळही 7 वेळेस उतरवून अशा ठिकाणी टाकून द्यायचा जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही. अशा पद्धतीने तो नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, तर हा उपाय तुम्ही आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. या पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये इडापिडा, दारिद्र्य, अडचणी कायमच्या संपतील. कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो. नारळ जो असतो ना, तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असतो. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला किंवा मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला पैशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे, म्हणजेच आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असतो, तेव्हा आपल्याला ही अपयशाचा सामना करावा लागत असतो. आणि गुरुपौर्णिमा हा दिवस जो आहे तो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि त्यासाठी आपल्याला या नारळाचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होते. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसंच स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता. बघा, उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. हा नारळ घेताना नवीनच घ्या, दुकानातून आणायचा आहे. नारळासोबत आपल्याला खडी साखर घ्यायची आहे, एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथं कुठे औदुंबराचं वृक्ष म्हणजेच उंबराचं झाड जिथं असेल तिथं तुम्हाला जायचं आहे.
बघा, ज्या ठिकाणी स्वामींचा मठ किंवा केंद्र असतं किंवा दत्त मंदिर असतं त्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष हे किंवा उंबराचं झाड हे असतंच. किंवा तुमच्या घराच्या आसपास जर असेल तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे. जाताना हळद कुंकू अक्षता घेऊन जायच्या सोबत आणि एक दिवा न्यायचा आहे आणि एक तांब्या पाण्याचा सुद्धा भरून घेऊन जायचा आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करायचा. जल तुम्ही म्हणजेच पाणी झाडाला अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर त्या झाडाखाली बसून हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि नारळ जो आहे तो सुद्धा झाडाजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं. त्यानंतर हा नारळ आपण दोन्ही हातामध्ये घ्यायचा. झाडाला 11 प्रदक्षिणा सर्वप्रथम करून घ्यायच्या. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे बघा. ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा करताना म्हणायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि हो, दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही व्यक्त करायची आहे. आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख दारिद्र्य आहे ते संपण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे. औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात. तसंच जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना या पूर्ण होतात. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्यानं जन्मोजन्मीची पापं नष्ट होतात. तसंच जेव्हा आपण उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदयविकार आणि इतर समस्यासुद्धा दूर होतात. हे झाड शुक्रग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा केली तर आपल्या औषधातील तसंच आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होतात. आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यावर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे. त्यावर असणारी खडीसाखर आणि जे काही पिवळं फूल होतं तुम्ही घेतलेलं ते तुम्ही घेऊन स्वामींच्या मठाजवळ किंवा घराजवळ किंवा जे केंद्र असेल स्वामींचं दत्ताचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण केल्यानंतर सुद्धा मनोभावे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे. करून पहा. जो व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील. असा अनुभवसिद्ध उपाय हा आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून करा. जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तसंच स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हा उपाय करू नये. इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकतात. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्या जेवढ्या तुम्हाला शक्य होणार आहेत त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. बघा, सातत्याने जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा 100% त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध पवित्र होण्यासाठी मदत मिळत असते. जी व्यक्ती या सातत्याने गोष्ट करते तिला अनुभव नक्कीच मिळतो. तुम्हीही नक्की करून पहा आणि अनुभव घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.